जनहक्क न्यूज नेटवर्क, जनतेचा आवाज, हक्कासाठी लढा. नमस्कार. जनहक्क न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे. यवतमाळ जिल्ह्याच्या पुरवठा विभागात नेमकं सुरू आहे तरी काय? वर्धा जिल्ह्यात पुरवठा विभागातील अनियमिततेवर अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई होते. मात्र पुसद तालुक्यातील NPH धान्य प्रकरणात 2.5 वर्षांहून अधिक काळ उलटूनही ठोस कारवाई का झाली नाही, हा प्रश्न आता गंभीर बनला आहे. या प्रकरणी तक्रारदारांनी थेट आयुक्त पुरवठा, विभागीय आयुक्त अमरावती आणि उपायुक्त पुरवठा यांच्याकडे सविस्तर तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार 16 जानेवारी 2024 रोजी या प्रकरणी पहिली तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र 2.5 वर्षांहून अधिक काळ लोटूनही प्रभावी कारवाई झालेली नसल्याचा दावा करण्यात आला आहे. या तक्रारीत सुमारे 20 रास्तभाव दुकानदारांसह तत्कालीन गोडाऊन व्यवस्थापक, पुरवठा विभागातील अधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच 4 अधिकारी यांना कारणे दाखवा नोटिसा देण्यात आल्या होत्या. मात्र त्यानंतर पुढील कारवाई का झाली नाही, हा प्रश्नही तक्रारीत उपस्थित करण्यात आला आहे. या तक्रारीसोबत माहिती अधिकारातील कागदपत्रे, संबंधित पुरावे, पत्रव्यवहार आणि जनहक्क न्यूज नेटवर्कने केलेल्या तपास मालिकेच्या व्हिडिओ लिंक जोडण्यात आल्या आहेत. या प्रकरणातील आरोपांची सत्यता सक्षम यंत्रणेकडून होणाऱ्या चौकशीनंतरच स्पष्ट होईल. मात्र 2.5 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रकरणात वरिष्ठ अधिकारी आता कोणती भूमिका घेतात, याकडे संपूर्ण यवतमाळ जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. जनहक्क न्यूज नेटवर्क या प्रकरणाचा पाठपुरावा करत राहील. अशाच सत्य आणि निर्भीड बातम्यांसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.